हॅलो फ्रेंड्स, आजच्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला, आज मी तुम्हाला माझे टेरेसवरचे काही झाडं दाखवते. म्हणजे छोटे आहेत, जास्त मोठे नाही आहे, पण तुम्हाला नक्की आवडते. चला मग आपण बघूया. तर चला आपण बघूया मी कोणते कोणते झाडं लावलेले आहे ते. सगळ्यात अगोदर मी इथे कमळ लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता, कमळला छान कळी पण आली आहे. हे उद्या उमलेलं असं वाटतं मला, कारण की आठवड्यातून 2-3दा तर कमळ नक्कीच येतं. आणि बिल्डिंगचे टेरेस असल्यामुळे मला इथे जास्त मोठ्या ह्याच्यात तर लावता येत नाही, म्हणून मी बऱ्यापैकी छोट्या ह्याच्यातच लावलेले. पण हाय ठीक, त्यात काही नाही. आणि हे दुसरं टप आहे, याच्यामध्ये पण मी छोटे छोटे कंद लावलेले आहे. ते पण 2-3 महिन्यामध्ये आरामशीर येऊन जातील. आहे की नाही छान. आता चला दुसरं दाखवते मी तुम्हाला. हे पिंक जास्वंदी आहे. अजून याला काय फुलं वगैरे आलेले नाही आहे. इथं मी जास्त करून तुळस लावलेलं आहे. हे बघा, कारण की मला रोज पूजेला तुळस लागते, विठू माऊलीला चढवायला आणि कृष्णाला चढवायला. त्याच्यामुळे मी रोज तुळस मला लागते. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त तुळस लावलेले आहे. आणि थोडंसं दुर्वा पण लावलेला आहे मी, कारण की गणपतीच्या पूजेला मला रोज दुर्वा लागतो. ॲक्च्युली मी तेच झाडं लावलेले जे रोज मला पूजायला लागतात. इथे ही शेवंती लावलेली आहे, पर्पल कलरची शेवंती ही. त्यानंतर मी इथे गवती चहा लावलेली आहे. आता रिपोर्टिंग केली आहे म्हणून जराशी ती छोटी वाटते. हे बघा, इथे पण मी तुळसच लावलेली आहे. हा इथं मोगरा आहे. इकडे नागचाफा लावलेला आहे मी. त्याला अजून आता त्याचे फुलं संपले. हे इथे धोत्र्याचं झाड लावले, पण अति पावसामुळे धोत्र्याचं झाड माझं खराब होऊन गेलं. हा इथं गावठी गुलाब आहे, त्याला आता छोटे छोटे कड्या बसत आहे. हे बघा. नंतर ही पण जास्वंद आहे माझी. ही लाल कलरची डबल जास्वंदी आहे. ही पण व्हाईट जास्वंदी आहे. उद्या याला फूल येणारच. नंतर मी इथे गोकर्णी लावलेली आहे, 5 पाकड्यांची गोकर्णी ही. त्यानंतर इथे मी लाल जास्वंदी लावलेली आहे. माझं ब्रह्मकमळ बघा, उन्हामुळे किती खराब होऊन गेलं. पण त्याचं खालून म्हणजे रूट चांगले आहे, तर बघू आता आलं तर आलं त्याचं कण. हे पण इथे धोत्र्याचं झाड आहे. मला महादेवाची पूजाला रोज धोत्र्याचं फूल लागतं, म्हणून मी धोत्र्याचं पण लावलेलं आहे. आणि त्यानंतर इथे पण माझे आहे सगळे तुळस. बघा किती प्रमाणात मी तुळस लावलेलं आहे, कारण की रोज मला पूजाला तुळस लागते, म्हणून मला रोज इतके तुळस लावावं लागतं. त्यानंतर हे आहे माझे बेलचं झाड. हे बेलचं झाड माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. याचं रिझन म्हणजे एक असं आहे की हे बेलचं झाड मी काही विकत आणलेलं नाही आहे. एका छोट्याशा बेलच्या फळाच्या बियापासून मी हे बेलचं झाडचं रोप उगवलं आहे, आणि त्याचं एवढं मोठं हे झाड झालेलं आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी खूप म्हणजे खूप स्पेशल आहे. आणि त्या बेलाच्या झाडाच्या खाली मी छोटीशी महादेवाची पिंड पण ठेवलेली. ही पिंड पण मी स्वतः घरी बनवली, त्याच्यामुळे माझ्यासाठी खूप खास आहे. हे बघा केवढं मोठं बेलाचं झाड आहे. आणि त्यानंतर मी इथे शमीचं पण झाड लावलं आहे. शमीचं झाड मी नर्सरीमधून एकदम छोटंसं रोप आणलं होतं, पण आता तुम्ही बघू शकता की ते केवढं मोठं पसरलेलं आहे आणि किती मोठं झालेलं आहे ते. आणि त्यानंतर पुन्हा इथे पण दुसरं बेलाचं झाड आहे. हे बेलाचं झाड मी बाहेरून आणलं होतं, पण हे पण खूप मोठं झालेलं आहे. बघा तुम्ही किती मोठं झालेलं आहे हे. आणि या बेलाच्या झाडाखाली सुद्धा मी महादेवाची पिंड ठेवलेली आहे. आणि ही महादेवाची पिंड सुद्धा मी स्वतः घरी बनवली. बघा, हे आहे माझं छोटंसं टेरेसवर छोटेसे खूप कमी प्रमाणामध्ये झाडं. बघा, जास्त करून तेच झाड आहे जे मला पूजायला लागतं.
तुळस मला रोज लागते, बेलपत्र रोज लागतात, शमीचे पत्र लागतात, तुळस लागते आणि दुर्वासुद्धा. त्याच्यामुळे मी दुर्वा पण खूप लावलेला इथे बघा तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक क्यूटचं आहे की माझ्याकडे गवारची बी होती, त्या गवारच्या बीपासून मी एक छोटंसं झाड इथे लावलेलं आहे. असंच टाकलं होतं, पण मला वाटलं नव्हतं की त्याचं म्हणजे झाड येऊन जाणार आणि त्याला गवारसुद्धा लागणार. हे बघा, आहे ना. अजून असतील मला वाटतं. थांब मी तुम्हाला हां हे बघा, हे बघा, हे एक, हे दोन, अजून असेल. हे बघा, हे खाली सुद्धा आहे. हे बघा इकडे गवारचं झाड पण बघा माझं किती मोठं झालेलं. टेरेसवर हवा खूप आहे, ते कापसी चांगला थोडा. सो कसं वाटलं तुम्हाला माझ्या टेरेसवरचे छोटेसे क्यूटसे झाडं? तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. आणि हो, जाता जाता तर मी एक गोष्ट तुम्हाला सांगायचं विसरली. इथे मी रोज टाकते माझ्या कबुतरांना तांदूळ आणि इथं त्यांचं पाणी असतं भरलेलं. आणि बघा ते वाट बघताय, कारण की त्यांना माहिती आहे रोज सकाळ संध्याकाळ इथे मी त्यांना कबुतरांना रोज तांदूळ टाकते. त्याच्यामुळे न सांगता न चुकता ते रोज सकाळी ह्या वेळेला इथे आलेले असतात. सो आजचा ब्लॉग इथेच संपला. नेक्स्ट ब्लॉगसाठी तुम्ही स्टे ट्यून राहा आणि प्लीज मला सपोर्ट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सो बाय.